मोरेवाडी संघाने लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. दोन फलंदाज मैदानात दाखल झाले आहेत ते राजे बॉईज मोहितेवाडीचे. मोहितेवाडी संघाने आपला एक अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. मोहितेवाडी तसेच शिर संघाने सुद्धा बॉलर शिर आहे ना तुम्ही शिर बॉलर आणि गोलंदाजीसाठी मला वाटतं पहिला षटक घेऊन आलाय तो पार्थ. पार्थ आपल्या संघाचा रथ हाकण्यासाठी सज्ज झालाय. सचिन आणि ऋतुराज इथे फलंदाजीसाठी दाखल झालेत. राजे बॉईज संघाकडून कोण स्ट्राईकला येते कोण नॉन स्ट्राईकला येते आता इथे ठरेल. पार्थ पहिलं षटक घेऊन आलाय वैयक्तिक आणि आपल्या संघासाठी सुद्धा. ऋतुराज आलाय तो स्ट्राईकला आणि नॉन स्ट्राईकला अर्थातच सचिन. पार्थ क्षेत्ररक्षण सजवून घेतोय आपल्या गोलंदाजी अनुसार. पहिला चेंडू घेऊन सज्ज झालाय पार्थ. धावायला सुरुवात केली. 8-9 पावलांचा रनअप घेऊन चेंडूने चांगलासा वेध घेतलाय. 2 धावा इथे चोरण्यात यशस्वी झालेत पहिल्या चेंडूवरती आणि वैयक्तिक आणि संघाचं खातं गोललं गेलंय ऋतुराजद्वारे. शुभश शीघ्रम श्री गणेश झालाय. या 2 धावेने चांगलीच सुरुवात करून दिली आपल्या संघाला ऋतुराज याने. पार्थ काहीसा लोअर फुलटॉस चेंडू ठरला होता आणि त्याचा चांगला समाचार घेतला होता. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा हवे चेंडू आहे. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूच्या खालती आहे का नाही. चेंडू नो फील्ड्स लँड मध्ये पडलाय आणि 2 धावा पुन्हा एकदा चोरल्यात. चांगली अशी रनिंग बिटवीन द विकेट इथे बघायला मिळते दोन्ही फलंदाजांद्वारे. धाव संख्या पोहोचली येतात 4 धावेवरती. ऋतुराज इथे दाखवून देतोय की प्रत्येक मोठा फटका चौकार आणि षटकारच मारण्याची गरज नसते. जर तुम्हाला स्कोर कार्ड चालू ठेवायचा असेल तर 2 आणि 1 धावेने सुद्धा इथे खेळता येऊ शकतं. फुलटॉस चेंडू पंचांकडे नोचा इशारा मागताना इथे मात्र थोडासा फंबल झालाय आणि पंच कोणता निर्णय देतात. पंचांनी इथे नोचा इशारा दिलाय म्हणजेच फ्री हिट असेल का आणि फ्री हिट आहे. ऋतुराज स्ट्राईकला आलाय. ऋतुराज माफ करा सचिन. एक धावून काढली आहे धाव आणि 1 नोच्या स्वरूपात म्हणजेच 2 धावा या चेंडूवरती सुद्धा आणि फ्री हिट मिळते. धावायला सुरुवात केली पार्थ याने. चांगला फटका इथे मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातात गेलाय. 1 धाव चोरले. दुसरी धाव देखील मिळवली. या 2 धावेने धावसंख्येत भर झाले. धावसंख्या झाली ती 8. फलंदाजीसाठी सचिन पुन्हा एकदा सज्ज झालाय. चांगली ते धावगती बघायला मिळते. शॉर्ट चेंडू इथे बघायला मिळालाय. नक्कीच 1 धावेसाठी इथे प्रयत्न केला गेलाय. दुसरी धाव चोरतायत का आणि पुन्हा एकदा 2 धावा मिळवल्यात. उत्तम असं रनिंग बिटवीन द विकेट सतत दाखवून देतात आहे आणि धावसंख्या आता डबल डिजिट मध्ये 10. पार्थ पुन्हा एकदा आणि आता मात्र हवेचा वेध घेतलाय. जातोय चेंडू आणि जातोय गेलाय 6 धावेसाठी. 6 धावेने वैयक्तिक अशा
मला वाटतं चांगल्या अशा कटवल्या धावा. धाव संख्या पोहोचली ती आता 16 धावेवरती. सचिन याचा हा षटकार वैयक्तिक 10 धावेवरती सुद्धा पोहोचलाय. भारतीय षटक थोडस महागडी ठरतंय. अजूनही एक चेंडू बाकी आहे आणि धाव संख्या पोहोचली ती 16 धावेवरती. यंगस्टर असा इथे संघ बघायला मिळतोय. पुन्हा एकदा सचिन 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 आणि इथे मात्र झेल बाद होण्याची शक्यता. पुन्हा एकदा 2 धावा चोरल्यात. म्हणजे असा एकही चेंडू नव्हता की ज्याच्यावरती त्यांना 2 धावा मिळवता आला नाहीयेत आणि एका चेंडूवरती तर षटकार मारण्यात यशस्वी झाले होते सचिन. वैयक्तिक 12 धावेवरती आता खेळतोय सचिन. आपल्या संघासाठी चांगली कामगिरी म्हणावी लागेल. पहिलं षटक संपले आणि षटकाखेरीस धावसंख्या पोहोचली ती 18. 3 षटकांचा हा सामना असेल. आणि दुसरा आता गोलंदाज कोण येतोय? आशिष. गोलंदाजीसाठी आशिष आलाय. 10-11 पावलांचा रनअप घेऊन सज्ज होतोय गोलंदाजीसाठी. कमबॅक करून देतोय का आपल्या संघाला? कारण पहिल्या षटकाखेरीस धावसंख्या जवळपास 18 झाले. स्ट्राईकला आता परतून आलाय ऋतुराज. ऋतू कशा प्रकारे राज करतोय आता बघूया. 30 नंबरची जर्सी घेऊन गोलंदाज. पहिला चेंडू आणि पंचांनी मात्र इथे एका अधिक धावेची घोषणा केली. एका अधिक धावेने धावसंख्येत झाली भर. धावसंख्या पोहोचली 19. थोडासा भरकटलाय पहिल्याच चेंडूवरती गोलंदाज. काहीसा इथे चांगला असा सामना बघायला मिळतोय. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. चांगला कटवलाय चेंडू आणि तितकंच उत्कृष्ट आहे. अरे बापरे, थोडीशी मिसफिल्ड इथे बघायला मिळाली. प्रथमदर्शी असं दिसत होतं की क्षेत्ररक्षकाने इथे झेल टिपलाय, मात्र गचाळ असं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय आणि त्याचा फायदा नक्कीच उचललाय ऋतुराज. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. हवेत गेलाय फटका. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली आणि पुन्हा एकदा मिसफिल्ड. सतत कॅच ड्रॉप केले जातात आहे. अशा क्षेत्ररक्षणाची नक्कीच इथे अपेक्षा नसेल संघाला. गोलंदाज यापेक्षा अतिरिक्त काय करू शकतो? प्रत्येक चेंडूवरती जर झेल उडत असेल आणि जर तो टिपण्यात क्षेत्ररक्षक अयशस्वी ठरत असतील तर गोलंदाज नक्कीच हताश निराश होईल. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा आशिष सज्ज झालाय. 10-11 पावलांचा रनअप घेऊन पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट असा मारा करतोय. चांगला चेंडू आता ठरलाय. पंचांकडे अपील करताना कीपर, मात्र पंचाने फेटाळून लावलाय. धाव संख्या आहे तिथेच, म्हणजेच 23. आशिष बघूया कमबॅक करतोय का. धावायला सुरुवात केली. पंचांना पार करून टाकलं चेंडू. आता मात्र पॉइंटच्या दिशेने फटका खेळलाय. एक धाव नक्कीच मिळाले. तितकं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. दुसरी धाव चोरण्याचा इथं प्रयत्न आहे आणि मात्र यष्टीरक्षकाने ते फंबल केलाय. रनआउट होण्याची ते शक्यता होती, मात्र ती अयशस्वी ठरते आणि धाव संख्या पोहोचते ती आता 25. अजूनही षटकातील 2 चेंडू बाकी आहेत आणि 7 धावा या षटकात आतापर्यंत खर्च केल्या त्या आशिषने. फुल टॉस चेंडू, मात्र फायदा उचलता आला नाही. लो फुल टॉस होतो चेंडू.
डाय केलाय, जीव वाचवलाय, एक धाव नक्कीच मिळवले, मात्र खर्चटलाय वाटतं. जीवाची पर्वा न करता इथे खेळ खेळला जातोय तो फलंदाजाद्वारे. ऋतुराज क्रिकेटसाठी जीवाची पर्वा न करणारे हे खेळाडू क्रिकेट म्हणजे काय असतं हे दाखवून देत आहेत. क्रिकेट म्हणजे लव, क्रिकेट म्हणजे सर्व, आणि त्याच भाषेत इथे खेळताना दिसत आहेत. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज, हवेत चेंडू आहे, यष्टीरक्षक जातोय चेंडूच्या मागे. एक धाव नक्कीच मिळाली, दुसरी धाव हीच चोरतायत आणि 2 धावांवरती नक्कीच समाधानी झालेत फलंदाज. माफ करा, 3 धावा मिळाल्यात. दुसरं षटक संपलं आणि धाव संख्या पोहोचली आहे ती 29. आणि मोठी गोष्ट म्हणजे एक देखील गडी बाद झाला नाही अजूनही राजे बॉईज संघाचा, म्हणजेच अयशस्वी ठरले ते गोलंदाज. आणि शेवटचं षटक कोण घेऊन येते? या षटकात धाव संख्या मिळवली गेली ती 11. राजे बॉईज संघाकडून चांगली अशी फलंदाजी इथे बघायला मिळते. 2 षटकाखेरीज धाव संख्या पोहोचली ती बिनबाद 29. नवीन गोलंदाज दाखल झालाय राजेश, आणि सामना करेल इथे सचिन. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल करून घेतोय. कशा प्रकारे इथे सामना रंगेल हे आता येणारा काय ठरवणार आहे. कारण आत्ताच 2 षटकात 29 धावा चोरल्यात, मिळवल्यात, कष्टाने मिळवल्यात म्हणावं लागेल. पडलेत, धडपडलेत आणि धावा जोडल्यात. सचिन पुन्हा एकदा फलंदाजीसाठी सज्ज होतोय. 5 चेंडूमध्ये 15 धावा मिळवल्यात. ऋतुराज 8 चेंडू आणि 12 धावांवरती खेळतोय. सचिन बघूया, सचिन सचिन असं चेअरअप करतात त्याचे संघ सहकारी. पहिला चेंडू एक अतिरिक्त बाईकच्या स्वरूपात धाव चोरले गेले आणि पंचांनी वाईटचा इशारा सुद्धा दिलाय, म्हणजे थोडासा भरकटलाय गोलंदाज राजा. मनाचा मोठेपणा दाखवणं गरजेचं आहे. धाव संख्या इथे अडवायची आहेत. धाव संख्या अडव, फलंदाजीची 0 असं कान मंत्र देताना त्याचे संघ सहकारी. पुढचा चेंडू मोठा फटका गेलाय तो सीमा से पार. धावा मिळाले 4 आणि या 4 धावेने धाव संख्येत झाले भर. धाव संख्या झाली 35. या 4 धावेने चांगलाच धाव फलक हलता झालाय. धाव संख्या पोहोचली ती 35. अजून तिसरं षटक प्रगती पथावरती आहे आणि खरपून समाचार घेतोय ऋतुराज. 9 चेंडू मध्ये 16 धावा इथे मिळवल्यात आतापर्यंत. अजून या षटकातील काही चेंडू बाकी आहेत. 4 चेंडू अजून, माफ करा, 5 चेंडू अजूनही बाकी आहेत. या 5 चेंडूवरती किती धावा मिळवत आहेत दोन्ही फलंदाज? धावायला सुरुवात केली आहे राजा. वर फुलटॉस चेंडू समजला नाहीये, इथे मात्र रनआउट होण्याची शक्यता आणि इथे रनआउट होतोय ऋतुराज. सचिनला मात्र स्ट्राईक देऊन जातोय. जाताना सुद्धा ही भावना होती की मी गेल्यानंतर एक चांगला खेळाडू इथे स्ट्राईक वरती असणं गरजेचं आहे. हेच क्रिकेट असेल कदाचित, की इथे स्वार्थ नसतो, इथे असतो तो फक्त आपल्या संघाचा विजय. आणि त्या विजयासाठी पडतायत, धडपडतायत. नवीन फलंदाज जातोय त्याची जागा घ्यायला सूर्या. राजा आपल्या संघाला रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळवून देतोय. नक्कीच ती मोठी विकेट होती ऋतुराजची. आता फलंदाजीसाठी सचिन. मिड ऑनच्या दिशेने हा चेंडू गेलाय, अडवला गेलाय तो 7 नंबर जर्सीच्या क्षेत्ररक्षकाकडून. एक धाव चोरले आणि आता मात्र स्ट्राईकला गेलाय.
सूर्या. सूर्या बघूया कशा प्रकारे सामना करतोय. राजाचा पंचांना धावून पंचांना पार करून चांगला चेंडू इथे ठरला येतो. राजाचा चांगला इथे गोलंदाजीचं प्रदर्शन म्हणावं लागेल. पहिल्या चेंडूवरती अतिरिक्त धावा दिल्या होत्या मात्र त्यानंतर चांगला कमबॅक केलाय. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात आणि धावसंख्या आहे ती 36 राजे बॉईज संघाची. आणि पुन्हा एकदा पंचांकडे अपील करताना आणि पंचांनी मात्र अजूनही निर्णय दिला नाहीये. रनआउट आहे की कॅच आउट आहे पंचांनी क्लिअर करायचंय. ओके रनआउट. रनआउटच्या स्वरूपात इथे विकेट डाऊन झालाय. सचिन चांगली फलंदाजी करत होता. सूर्या काहीस मिस कम्युनिकेशन इथे बघायला मिळाले. कदाचित पहिली जोडगोळी असती तर आतापर्यंत 40 पार धावसंख्या नक्कीच गेली असती. मात्र ऋतुराजाचा विकेट गेल्यानंतर फंबल बघायला मिळत आहेत आणि राजाला चांगलं असं प्रदर्शन इथे करण्याचा वाव मिळतोय. राजा नावाप्रमाणे आपल्या राजेगिरी दाखवतोय. आता नवीन फलंदाज दाखल झालाय मैदानात सुशांत. राजाचा सामना करेल. पहिला चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता मात्र अलॉंग द ग्राउंड असा चेंडू गेलाय. एक धाव नक्कीच सोडले. दुसरी धाव आणि पंचाने मात्र दुसरा धाव्यासाठी रनआउट घोषित केलाय. म्हणजेच या चेंडूवरती एक धाव नक्कीच मिळते आणि सुशांत देखील माघारी परततायत. आणि हे रनआउटच्या स्वरूपात झालेला हा तिसरा गडी बाद. म्हणजेच 3 षटकाखेरीज धाव संख्या पोहोचली ती 37. विजयासाठी 38 धावांचं लक्ष इथे स्थापित केलंय राजे संघाने. चांगली फलंदाजी बघायला मिळते. कोण होता ही मॅच होती ना. या आधीचा सामना जो डाफलेवाडी आणि नेवातेवाडी यांच्यात रंगला होता त्यामध्ये नेवातेवाडी या संघाचा सुयोग हा मॅन ऑफ द मॅच ठरलाय त्याच्या संघासाठी. कृपया त्याने समालोचन कक्षामध्ये येऊन आपला किताब घेऊन जायचंय. सुयोग
एन्जॉय ग्रुप आयोजित श्रद्धांजली चषक 2026 पर्व पहिलं आणि या पहिल्या पर्वातील सामने इथे रंगतायत जुहू चंद्रच्या या छान अशा मैदानात. या स्पर्धेतील तिसरा सामना इथे रंगला जातोय तो रॉयल 11 मोरेवाडी आणि राजे बॉईज. प्रथम रॉयल मोरेवाडी संघाने नाणेफेक जिंकली होती आणि क्षेत्ररक्षण निवडलं होतं आणि पाचारण केलं होतं ते राजे बॉईज संघाला फलंदाजी करण्यासाठी आणि त्याचा चांगलाच फायदा घेतलाय तो राजे बॉईज संघाने. प्रथम फलंदाजी करत 3 षटकाखेरीस धावसंख्या 37 धावा जोडल्यात आणि विजयासाठी 38 धावांचं आवाहन दिलं गेलंय ते रॉयल संघाला. बघूया कशा प्रकारे हे आव्हान पेलतायत रॉयल मोरेवाडी संघाचे फलंदाज. 2 फलंदाज मैदानात दाखल झाले आहेत, आशिष आणि तेजस. क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्यायचंय राजे बॉईज संघाच्या कर्णधाराने आणि सामन्याला सुरुवात करून घ्यायची. पडल्या असतील त्या. आशिष सामना करेल पहिल्या चेंडूचा आपल्या संघासाठी. गोलंदाज आता कोण येतोय? क्षेत्ररक्षण इथे सजवून घेताना कर्णधार. पंच लवकर सामना सुरू करून घ्यायचा आहे. यापुढेही बरेचसे सामने बाकी. नवलाई देवी क्रिकेट संघ गोंडबरेवाडी आणि श्री स्वामी समर्थ क्रिकेट संघ निवातेवाडी यांच्यात यापुढचा सामना रंगणार आहे. तरी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया समालोचन कक्षामध्ये येऊन नाणेफेक करून घ्यायची. गोलंदाजी संघाचा एक अतिरिक्त खेळाडू कृपया समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. गोलंदाजाचं नाव सर्वेश. संघाचा सर्वेश प्रथम गोलंदाजीसाठी आलाय. 7-8 पावलांचा रनअप घेऊन पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. राईट आर्मवर असा मारा करतोय. पहिला चेंडू मिड ऑनच्या क्षेत्ररक्षकाच्या हातात गेला आणि एक धाव चोरली आहे ती आशिष याने. या एका धावेने वैयक्तिक आणि संघाचं खातं खोललं गेलंय आणि आता फलंदाजीसाठी आलाय तो तेजस. तेजाने जो या जगाला जिंकतो तो तेजस. बघूया कशा प्रकारे सामना करतोय. चांगला असा चेंडू पडल्यानंतर काटा बदललाय आणि हाच काटा फलंदाजाच्या जिवारी लागलाय म्हणजे चेंडू झाला निर्धाव. हा सामना जिंकण्यासाठी जवळपास 38 धावांचं इथे टार्गेट सेट केलंय आणि त्याचा पाठलाग करताना 2 फलंदाज. मोठा फटका मारलाय मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून गेलाय. एक धाव नक्कीच चोरल्या. दुसरी धाव इथे घेण्याचा प्रयत्न. 2 धावा चोरल्यात आणि 2 धावेवरती समाधानी झाले दोन्ही फलंदाज. या 2 धावेने धावसंख्येत झाले भर. धावसंख्या पोहोचली ती 3 बिनबाद 3. चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी सर्वेश. राईट आर्म ओव्हर द मारा करतोय. लोअर फुल टॉस. पुन्हा एकदा मिडॉनच्या दिशेने गेलाय चेंडू. एक धाव नक्कीच चोरले. चांगला असा क्षेत्ररक्षक इथे ठरतोय तो आणि चांगलं असं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. हीच कमी होती ती शिरसंघाकडे. बऱ्याचशा झेल त्यांनी सोडल्या होत्या आपल्या खेळात आणि त्याचाच इथे फायदा उचलला होता तो बॉईज संघाने. आणि इथे चांगला असा झेल टिपला गेला क्षेत्ररक्षकाकडून
आणि झेलबाद माघारी परतलेत ते फलंदाज आशिष. सूर्या याने चांगला असा झेल टिपलाय आपल्या संघासाठी. पहिला धक्का, पहिला हादरा लागलाय रॉयल 11 मोरेवाडी संघाला. आणि आता नवीन फलंदाज दाखल झालाय तो राजेश. चांगली गोलंदाजी त्याने केली होती खरं तर शेवटच्या षटकात. आत्ता त्याच्याकडून मात्र फलंदाजीची अपेक्षा. सामना करेल प्रथमच सर्वेश याचा. पंचांकडे गाठ घेताना सज्ज झालाय फलंदाजीसाठी. बघूया कशा प्रकारे सामना करतोय सर्वेश यांचा. सर्वेश पुढचा चेंडू घेऊन लोअर असा टाकलाय चेंडू. एक धाव चोरले. वैयक्तिक खातं खोलले गेले ते राजाकडून. धाव संख्या पोहोचली 5. या सामन्यांसाठी उत्तम असं प्रक्षेपण इथे बघायला मिळतंय युट्यूबच्या द्वारे. पहिला षटक संपलंय आणि पहिल्या षटकाखेरीज धावसंख्या आहे ती मात्र 5. जर कंपॅरिझन केलं तर हीच धावसंख्या होती पहिल्या षटकाखेरीज बॉईज संघाची जवळपास 17. गोलंदाजीसाठी आता नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन आलाय तो सुशांत. सामना करेल राजेश. मात्र इथे थोडासा गोलंदाज भरकटताना दिसलाय आणि त्याचा फायदा सुद्धा उचललाय तो राजेश याने. एक धाव चोरले. पंचांनी इथे वाईटचा इशारा दिलाय म्हणजे अतिरिक्त 2 धावा जोडल्या गेल्यात. या 2 धाव्याने धावसंख्या आता मात्र थोडी बदलली आहे म्हणजे झाली ती 1/7. तेजस याचा पॉइंटच्या दिशेने गेलेला फटका. एक धाव नक्कीच चोरले. दुसरी धाव चोरण्याचा प्रयत्न आहे का? इथे रनआउट होण्याची शक्यता आणि रनआउट होऊन माघारी परतलाय राजेश. राजेशला म्हणावं तसं इथे प्रदर्शन करता आलं नाहीये आणि हाताश होऊन माघारी परततोय. मला वाटतं स्वतःच या सामन्यातून स्वतःला मागे लोटतायत ते फलंदाज. अजूनही बऱ्याच धावांची इथे आवश्यकता आहे आणि त्यासाठी मोठमोठे फटके अपेक्षित आहेत. 38 धावा जिंकण्यासाठी हव्यात आणि सुरुवात थोडी खराब दिसते. 2/7 झालेत पहिल्या षटकाखेरीस. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. एक चेंडू झालाय सुशांत याचा आणि नवीन फलंदाज दाखल झालाय विशाल. 11 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता आहे. थोडस मोठं दिसतंय असं हे आवाहन. आणि इथे चांगला असा क्षेत्ररक्षणाचा नमुना बघायला मिळालाय. यष्टीरक्षकाकडून नक्कीच 2-3 धावा वाचवल्यात. झेलबाद होण्याची शक्यता होती आणि एक धाव चोरले. या एका धावेने धावसंख्येत भर झाली. धावसंख्या पोहोचली ती 9. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सुशांत. आता मात्र साईड चेंज केले. राईट हँड राऊंड विकेट असा मारा करतायत. एक धाव चोरले. या एका धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत बदल झालाय. 2 विकेटच्या मोबदल्यात 10 धावा म्हणजे डबल डिजिट मध्ये पोहोचले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि मात्र त्याचा फायदा उचलता आला नाहीये. एक धाव नक्कीच मिळते मात्र एका धावेने ते फारसा काही फरक पडताना दिसत नाहीये. अजूनही जिंकण्यासाठी बऱ्याच धावांची आवश्यकता. जवळपास 8 चेंडू आणि 27 धावा. फार मोठं असं आव्हान इथे दिसतंय. हा जर सामना इथून जिंकला गेला तर नक्कीच मोरेवाडी संघ चांगला सिद्ध होईल या स्पर्धेत. पॉइंटच्या दिशेने कटवलाय चेंडू. ग्राउंडेड शॉट बघायला मिळालाय मात्र याची आता गरज नाहीये. आता फक्त लॉफ्टेड शॉट गरजेचे आहेत. चौकार आणि षटकार
हा सामना जिंकण्यासाठी. रनआउटला तर आउट झाला ना तिकडे एक रन टाकलेला फक्त आउट टाकले एक रन टाकला पुन्हा एकदा आणि हवेत गेला चेंडू. बघूया इथे कशा प्रकारे इथे मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय. एक धाव चोरली आहे. दुसरी धाव चोरण्याचा प्रयत्न आहे का आणि 2 धावा मिळाल्यात या चेंडूवरती. या 2 धावेने धावसंख्येत भर झाले. धावसंख्या पोहोचली आता हॅलो 13. कॅमेरावर आहे षटक संपलंय म्हणजेच 2 षटक आणि 13 धावा. बरोबर जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 25 धावा. मोठं असं इथे आव्हान दिसतंय आणि ते पेलण्यासाठी 2 फलंदाज तेजस आणि विशाल. गोलंदाजीसाठी आले ते श्रीकांत. चांगली इथे फिल्डिंग बघायला मिळते त्यांच्याद्वारे आणि आता मात्र गोलंदाजीसाठी आलेत. पंचांच्या 10 बाजूने मारा करतील. 5-6 पावलांचा रन घेऊन धावायला सुरुवात केली. पंचांना पार करून टाकला चेंडू. पहिला चेंडू झाला निर्धाव. फलंदाजाला समजलं नाहीये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. हवेत तलवारबाजी इथे बघायला मिळते. श्रीकांत पुन्हा एकदा सज्ज झालेत गोलंदाजीसाठी. पंचांना पार करून टाकला चेंडू. मिड ऑनच्या दिशेने मारलेला फटका. एक धाव नक्कीच चोरले. आता स्ट्राईकला आलेत ते तेजस. तेजस सामना करतील श्रीकांत यांचा. चांगल्या गतीने गोलंदाजी करतायत. पंचांना पार करून टाकलं चेंडू. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने 4 धावेसाठी. या 4 धावेने धावसंख्येत झाली भर म्हणजेच धावसंख्या पोहोचली ती आता 18. 2 बाद 18. चांगला फटका बघायला मिळाला तेजसच्या बॅट मधून. अशाच फटक्यांची आवश्यकता आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत कोणत्याही इथे निर्णायक असं निर्णय घेणं कठीण. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. हवेत चेंडू आणि तितकंच उत्तम क्षेत्ररक्षण स्वतः गोलंदाजाने केलंय. कॉट अँड बोल्ड मिळवतोय. तेजस गेलाय माघारी आणि त्याची जागा घ्यायला नवीन फलंदाज दाखल झालेत. पार्थ सामना थोडासा झुकलाय तो राजे बॉईज मोहितेवाडी संघाच्या पक्षात. इथून त्यांच्या दृष्टिक्षेपात दिसतोय तो विजय. मात्र ऑफिशियली अजूनही या सामन्याचे किती बाकी आहेत चेंडू? 2 चेंडू बाकी आहेत. पार्थ फलंदाजीसाठी आलाय आपल्या संघाकडून. सामना करेल श्रीकांत यांचा. श्रीकांत चांगली गोलंदाजी करतोय. चांगला चेंडू. एक धाव चोरले. या एका धावेने धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या पोहोचली आता 19. त्या नवीन बॉल बॅटमॅन पार्थ त्याचं आहे ते तेच पार्थ. आणि अशा प्रकारे हा सामना जिंकलाय तो राजे बॉईज मोहितेवाडी संघाने. चांगलं प्रदर्शन इथे बघायला मिळालं होतं. एक हाती सामना जिंकलाय म्हणायला काही हरकत नाही. जवळपास 19 धावेने हा सामना जिंकला गेलाय आणि चांगली इथे फलंदाजी तसेच गोलंदाजी बघायला मिळाली आहे ती राजे बॉईज संघाकडून आणि आपली घोडदौड ह्या स्पर्धेत चालू ठेवली.